हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 48. मग जाऊन भेट तिला आणि जो गैरसमज झालाय तो दूर कर, डॉक्टर विकल्प म्हणाला. ते मी भेटतो तिला, पण त्याआधी तू माझं एक काम कर. युगने असं म्हणताच डॉक्टर विकल्पने भुवया उडवत त्याला कोणतं काम असं इशाऱ्यानेच विचारलं. आता पुढे मी सांगेल त्या ठिकाणी जा आणि त्या व्यक्तीला घेऊन ये, ज्याच्यामुळे मी आजपर्यंत स्वतःला अपराधी समजत आलोय, युग म्हणाला. तू अजूनही त्या ड्रायव्हरच्या मागे आहेस? डॉक्टर विकल्पने विचारलं तसं युगने लगेच हो म्हणून मान डोलावली. आता तू मला जिथे जायला सांगतोयस नक्की तिथे तरी मिळणार ना तो? डॉक्टर विकल्पने विचारलं. होप सो. यावेळेला मी अभिमन्यूला कामाला लावलंय, अँड यू नो हिम. अभिमन्यूची एक प्रकारे स्तुती करतच युग म्हणाला. तुझा पर्सनल असिस्टंट म्हणून शोभून दिसतो तो. डॉक्टर विकल्प सुद्धा अभिमन्यूचं कौतुक करतच म्हणाला, कारण तो सुद्धा अभिमन्यूला खूप जवळून ओळखत होता. युगचा फोन रिंग झाला आणि मोबाईल स्क्रीनवर नेमकं त्याला अभिमन्यूचं नाव चमकलं. 100 वर्ष जगणार हा, असं म्हणत युगने अभिमन्यूचा कॉल उचलून कानाला लावला. येस अभिमन्यू. एवढं बोलून युग शांत बसून राहिला आणि अभिमन्यूचं बोलणं तो ऐकत होता. समोरून अभिमन्यूचं बोलणं ऐकून युगच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दाटून आले. खबर पक्की आहे ना? युगने विचारलं. समोरून हो उत्तर आलं तसं त्याने फोन कट केला. सीटवरच स्वतःचं डोकं टेकून डोळे मिटून तो शांत बसला. आता तुझ्या पीएने नवीन काय झटका दिला? डॉक्टर विकल्पने विचारलं. देवांश उद्या अविराला भेटणार बोलतोय आणि अविरा त्याला भेटायला रेडी झालीये. दोघेही मिरज रेस्टॉरंटमध्ये दुपारी लंचसाठी भेटणार आहेत, युग उदास सुरातच म्हणाला. पण कशासाठी? डॉक्टर विकल्पने विचारलं. त्याला सॉर्ट आउट करायचं. त्याला अविरा परत हवीये म्हणून तर त्याने त्रिशा गायकवाडला सोडलं, युग म्हणाला. अँड व्हॉट अबाउट अविरा? डॉक्टर विकल्पने विचारलं. नाही माहिती. एवढं बोलून युग नाराज होऊन बसला. त्याचा कंठ दाटून आलेला, पण त्याला रडायचं नव्हतं. हृदय पिळवटून निघत होतं, पण त्याला कोणासमोर व्यक्त व्हायचं नव्हतं. इतक्यात गाडी सलोनीच्या घराजवळ येऊन थांबली. युग, डोंट वरी, सगळं काही ठीक होईल. हेच वाक्य मी आता तुला बोलणार होतो. काळजी घे. उद्या अंगदला एकत्रच भेटायला जाऊया आणि आपण आपले टेस्ट पण करून घेऊयात. वीकच्या भरोशावर नको राहायला. डॉक्टर विकल्पला खुन्नस देतच युग म्हणाला. तू तुझी पण काळजी घे आणि थँक्स. एवढं बोलून सलोनी तिथून निघून गेली. युग डॉक्टर विकल्प सोबत त्याच्या घरी निघून आला. नाही म्हणायला गेलं तरी दिवसभराच्या तणावाने भरपूर थकला होता, पण त्याला झोप काही लागत नव्हती. अविराची आठवण त्याला आतून खूप अस्वस्थ करू लागली होती. सिगारेटचा कश ओढण्याची नशा त्याच्यावर सवार होती. अविरा सोबत असताना मनावर आवर घालता येत होता आणि नाही म्हणायला गेलं तरी त्याने सिगारेट सोबत नातं सुद्धा तोडलं होतं. पण सध्याच्या स्थितीत त्याच्या विरहात तो स्वतःला जास्तच गुरफटून घ्यायचा. तेव्हा मात्र त्याला सिगारेटची कमी भासायची. खिशात दोन्ही हात त्याने खुपसले, पण निराश होत त्याने खिशातून हात पुन्हा बाहेर काढले, कारण ना सिगारेट खिशात होती ना लायटर. डोळे मिटून सोफ्यावर बसून तो राहिला. वीक, कोल्ड्रिंक तरी दे यार. दोन्ही हाताने स्वतःचं डोकं दाबतच युग म्हणाला. थंडीत कोल्ड्रिंक कोण पितं? डॉक्टर विकल्पने किचनमधून त्याला विचारलं. जे प्यायचं तू ते देत नाही, मग कोल्ड्रिंकच मागणार ना मी. डोकं खूप जडजड वाटतंय ड्यूड. युग चिडचिड करतच म्हणाला.
पाठ थोडीशी खाली घसरवत डोळे मिटून सोफ्यावरच तो विसावा घेऊ लागला. विकल्पच्या घरात उकळत्या दुधाचा गंध दरवळू लागला. काही वेळाने दुधाच्या गंधात अजून एक गंध मिसळला आणि तो होता हळदीचा. तो गंध युगच्या एकदम जवळचा होता. डोळे मिटून नाकात शिरणाऱ्या सुगंधासोबत तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. त्याची आई त्याच्यासाठी हळदीचं दूध बनवायची. तिच्यानंतर कदाचित पहिल्यांदाच तो गंध अनुभवत होता. आणि अचानकपणे पिचका आवाज त्याच्या कानावर पडला. विकल्पने गरमागरम हळदी दुधाने भरलेला काचेचा ग्लास टेबलवर आणून ठेवला होता. युगने डोळे उघडण्याचे कष्ट घेतले नाहीत, पण डॉक्टर विकल्प आपल्या जवळच आहे असा अंदाज त्याला आला. विक. डोळे मिटत युगने डॉक्टर विकल्पाला आवाज दिला. बोला. डॉक्टर विकल्प सुरातच म्हणाला. डोकं खूप जडजड होतंय ड्यूड. मी जाऊ माझ्या घरी? युगने प्रश्न केला आणि अचानकपणे टाळूभोवतील सूख देणाऱ्या गुदगुल्या त्याला होऊ लागल्या. युगने मिटलेले डोळे क्षणात उघडले आणि पाठ वरच्या दिशेने सरकवत तो नीट होऊन बसला. काय करतोय? युगने त्याला विचारलं. हेड मसाज, ज्याची तुला गरज आहे. तेल थंड व्हायच्या आत हेड मसाज करून घे, बरं वाटेल तुला. आणि ते झाल्यावर गरमागरम दूध पी. मग बघूया तुला झोप कशी नाही लागत ते. युगच्या टाळूवरून हात फिरवतच डॉक्टर विकल्प म्हणाला. डॉक्टर विकल्पकडून मिळणाऱ्या तेल मालिशच्या चंपीमुळे युगला स्वर्गसुख मिळाल्याचा भास होत होता. डोकं बऱ्यापैकी हलकं होऊ लागलं होतं. झोपू नकोस, समोर टेबलवर ठेवलेलं दूध पण पी. युग हळूहळू पेंगू लागलाय हे बघून डॉक्टर विकल्प म्हणाला. तुझ्यात आज माझ्या मम्मीचा आत्मा अवतरलाय असं वाटतंय. रात्री हळद घालून दूध देतोयस, हेड मसाज करतोयस. मम्मी माझ्यासाठी हे सगळं करायची. युग भावनिक स्वरातच म्हणाला. तुला न पिता पण चढायला लागलीये डूड. याचा अर्थ लिव्हर खराब होण्याचीच ही लक्षणं असावीत. आईच्या आठवणीत युगने रडू नये म्हणून डॉक्टर विकल्प मस्तीत म्हणाला. युगने बाजूच्या सोफ्यावर पडून असलेली उशी हातात घेतली आणि त्याच उशीने डॉक्टर विकल्पाला झोडायला सुरुवात केली. मस्ती करतो यार. डॉक्टर विकल्प युगपासून स्वतःला वाचवतच म्हणाला. तुझी मस्ती माझ्या लिव्हरवरच येऊन का थांबतेय? युगने दम देतच विचारलं. उद्या आविराला भेटायला जायचंय ना? देवांश परत तिला पळवून नेण्याआधी भेट तिला म्हणजे झालं. डॉक्टर विकल्प विषय बदलत म्हणाला. तिच्या समोर गेलो तर ती ओळखेल का मला? युगने विचारलं. असं कसं नाही ओळखणार? लहान असताना तिने तुला पाहिलंय ना? डॉक्टर विकल्पने विचारलं. तसं तर तिने मला पाहिलंय. मी तर तिला उचलून पण घ्यायचो. तिला जास्त त्रास झाला की हॉस्पिटलमध्ये फिरवायचो सुद्धा. पण ती खूप लहान होती रे. ते सगळं तर तिला आता आठवत पण नसणार. मला तर वाटतंय माझा चेहरा सुद्धा. युग नाराजीच्या सुरातच म्हणाला. ते तर आहेच. तू जेव्हा तसा होतास तसा आता थोडी ना राहिलास. मी आणि अंगद तर तुला बोलत होतो लपाछपी पुरे, पण तू आहेस की ऐकतच नाहीस. आता ती पुन्हा देवांशकडे गेली मग तुझी देवदासगिरी मला सहन करावी लागणार, कारण अंगद त्याच्या भावाला हँडल करणार. नाही बोलायला गेलं तर शिव सुद्धा आविराच्या प्रेमात आहे. तो सुद्धा देवदास 2 बनेल. डॉक्टर विकल्प म्हणाला. देवदास 2? युगने प्रश्न केला. असं काय करतोयस? त्रिशाने डित्सू दिलेला तेव्हा देवदास 1 रिलीज झालेला ना? डॉक्टर विकल्पने असं म्हणताच युग हसू लागला. आविरा करेल ना मला माफ? युगने प्रश्न केला तेव्हा त्याच्या आवाजात पुष्कळ वेदना होत्या. नाही केलं तर मी आहे ना. आता दूध पी आणि झोप. डॉक्टर विकल्प म्हणाला. तू उद्या जाशील ना त्या माणसाला आणायला? युगने विचारलं. उद्याच्या जेवढ्या अपॉइंटमेंट आहेत त्या सगळ्या मी कॅन्सल करतो. सगळ्यात आधी अंगदसाठी डोनर शोधतो आणि मग तू सांगितलंस तिथे जातो. चालेल ना? डॉक्टर विकल्पने विचारलं. तसं युगने हो म्हणून मान डोलावली. नाही म्हणायला गेलं तरी अंगद सुद्धा त्याच्यासाठी तेवढाच महत्वाचा होता जेवढी अविरा होती. दुसऱ्या दिवशी. स्थळ मिरज रेस्टॉरंट, ठाणे पूर्व. गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता
त्याखाली सफेद पायजमा आणि अंगावर ओढलेली शाल, मोकळे सोडलेले केस कानामागे सारत अविरा रेस्टॉरंटचा ॲड्रेस एका अनोळखी महिलेला विचारत होती. पुढून सेकंड लेफ्ट. त्या महिलेने तिला सांगितलं. थँक्स म्हणून अविरा पुढे वळणार तोच एका इसमाला ती धडकली. त्या इसमाने तिला सावरलं. हळू, पडशील ना. तिला नीट उभं करतच तो इसम म्हणाला. त्या इसमाकडे ती बघतच राहिली. त्याने तिला नीट उभं केलं तरी त्याचा शर्ट हाताच्या मुठीत घट्ट पकडून ती होती. कोण असेल तो इसम? मिस्टर सोलमेट तर नाही? कळेलच पुढील भागात. कमेंटसाठी कंजूसी का करताय राव? सोलमेट बोर होतंय तर तसं सांगा, कारण सोलमेट बद्दल पोस्ट टाकली तरी रिस्पॉन्स नाही देत तुम्ही. आपण भेटूयात पुढील भागात. तोवर तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करत राहा. धन्यवाद.